विद्यार्थी मित्रांनो, प्रभू मेस चॅनलवर तुमचं स्वागत, हार्दिक स्वागत। आज आपण व्हिडिओ क्रमांक 34 मध्ये इयत्ता 8वी गणित मधील प्रकरण 8 क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्शन अँड टाइप्स, चौकोन रचना आणि त्याचे प्रकार हे बघत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि वही पेन घेऊन हे व्हिडिओ नक्कीच तुम्ही बघत असाल तर हे तुम्हाला समजल्याशिवाय राहणार नाही। तुम्हा सर्वांसाठी हे फ्री मध्ये हे व्हिडिओ तयार केलेले आहेत। तुमचा अत्यंत या चॅनलला प्रतिसाद मिळतो आहे, धन्यवाद। बघूया आज आपण या ठिकाणी 8.1 नंतर पुढचा भाग जो आहे तो बघणार आहोत। आज आपण बघणार आहोत थोडी चौकोनांच्या प्रकारांची माहिती। मग चौकोनाच्या प्रकारांची माहिती बघूया। त्यातला प्रकार आहे आयत, रेक्टँगल। सेमीचा कोणता येईल? रेक्टँगल। समजा यामध्ये आपण नाव देऊ SANU, ओके। आता SANU हा आपण रेक्टँगल काढला, आयत काढला। मुळात मित्रांनो आयत कशाला म्हणायचं? आयत कशाला म्हणायचं तर ज्या चौकोनाचे चारीही कोण काटकोन असतात त्याला आयत म्हणायचं। आता परत आपण असं जर म्हणलं तर काही वेळेला काही जण म्हणतील मग चौरसाचे होत नाहीत का? होतात। व्याख्या करत असताना आपणाला काही गोष्टी आपण लिमिट आपण स्वतःला घातलं पाहिजे, लिमिट मध्ये आपण राहिलं पाहिजे। आयताचे पण कोण काटकोन असतात चारीही आणि चौरसाचे पण असतात। पण एक गुणधर्म या ठिकाणी लागतोय, म्हणून आपण या ठिकाणी म्हणायचं आहे की ज्या चौकोनाचे चारही कोण काटकोन असतात त्याला आपण काय म्हणणार आहे? आयत म्हणणार आहोत, काटकोन चौकोन म्हणणार आहोत। इफ ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर राईट अँगल्स देन वी विल कॉल इट्स अ रेक्टँगल। इफ ऑल अँगल्स of quadrilaterals are right angle, then it is called right angle, rectangle। आता या ठिकाणी आपल्याला ह्याचे प्रॉपर्टीज बघायचे, गुणधर्म बघायचे। काय आहेत गुणधर्म मित्रांनो? हे कशासाठी पाहायचं आहे, का बघायचं आहे? तर जर तुम्हाला गुणधर्म समजले, जर तुमच्या गुणधर्म सर्व काही लक्षात आले आणि गुणधर्म लक्षात आले तर यावर येणाऱ्या ज्या रचना आहेत, कन्स्ट्रक्शन्स आहेत किंवा इयत्ता 9वी मध्ये 10वी मध्ये यावर आधारित जी गणित आहेत, यावर आधारित जी सूत्र आहेत, मग पायथागोरसचं सूत्र असेल, अपोलोनियसचं सूत्र असेल, एखादी सिद्धता असेल, सिद्ध करा म्हणून सांगितलेला असेल, त्यावेळेला हे गुणधर्म तुम्हाला यायला पाहिजे। तर काय आहेत गुणधर्म? तर आयताच्या सम्मुख बाजू म्हणजे आयताची सम्मुख बाजू एक लांबीची असते, एक रुंदीची असते। या सम्मुख बाजू एकरूप असतात। अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट टू ईच अदर। अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल्स आर कॉन्ग्रुएंट टू ईच अदर म्हणजे आयताच्या सम्मुख बाजू या कशा असतात? सम्मुख बाजू एकरूप असतात, म्हणजे तंतोतंत एकसारख्या लांबीच्या असतात। आता आपण आयताच्या कर्णांचा गुणधर्म घेऊया। बघा मी कर्ण जोडला। आता आयताचा कर्ण समजा P मध्ये इंटरसेक्ट करतोय असं समजूया, P मध्ये इंटरसेक्ट करतोय असं समजूया। मग आयताच्या कर्णाच्या बाबतीत आपण कोणता गुणधर्म बघणार? तर आयताचे कर्ण एकरूप असतात। आयताचे कर्ण कसे असतात? एकरूप असतात। आणि हे लक्षात ठेवायचं आहे, नुसती घोकमपट्टी करू नका। आकृती बघितलं की लगेच लक्षात आलं पाहिजे। आयताचे कर्ण एकरूप असतात, शिवाय आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात। आयताचे कर्ण एकरूप असतात, शिवाय ते परस्परांना दुभागतात।
diagonal of right angles are congruent to each other and also bisect to each other. What is mean? Then ESP is equal to PN, also UP is equal to AP. All sides are congruent to each other because of these two diagonals are intersect each other at point P. So two same part are here SP, PN, PA, PU, and because of SN and UA, all four parts are congruent each other of diagonals. मुळात कर्णच एकरूप आहेत आणि कर्ण एकरूप असल्यामुळं कर्णच एकमेकांना दुभागतात आणि कर्ण एकमेकांना दुभागत असल्यामुळं तयार होणारे चारही पार्ट SP, AP, UP आणि PN हे परस्परांशी काय आहे? एकरूप आहेत. पुन्हा आणखी काय गुणधर्म सांगता येईल? व्याख्या आपण आता एवढ्यातच सांगितली. तर हा पण गुणधर्म सांगता येईल. आयताचा प्रत्येक कोन काटकोन असतो. आयताचा प्रत्येक कोन 90 अंशाचा असतो. ईच अँगल ऑफ रेक्टँगल इज 90 डिग्री. म्हणजे आपण हा सुद्धा गुणधर्म या ठिकाणी सांगू शकतो. बघा परत एकदा काय काय बघितले गुणधर्म? तर व्याख्या आपण बघितली. काय? ज्या चौकोनाचे चारही कोन काटकोन असतात त्या कोनाला काटकोन चौकोन किंवा आयत म्हणतात. अ क्वाड्रिलॅटरल which has four angles are right angles. These quadrilateral called rectangle. आता ह्या व्याख्येनंतर प्रॉपर्टीज काय बघितल्या? अपोजिट साइड्स ऑफ राइट अँगल इज कन्ग्रुएंट. आयताच्या सम्मुख बाजू एकरूप असतात. आणखी काय पाहिलं आपण? तर या आयताचे कर्ण एकरूप असतात. डायगोनल ऑफ राइट अँगल SN and AU are congruent each other. Also, these diagonal are bisect at point P and P is the midpoint of both diagonal. P मध्ये छेदतात आणि P मध्ये छेदत असल्यामुळं त्याचे दोन समान भाग झालेत. म्हणजे आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात. डायगोनल ऑफ राइट अँगल आर बायसेक्ट टू इच अदर. अशा पद्धतीनं आपण आयताचे गुणधर्म प्रॉपर्टीज आपण बघितल्या. ओके, बघूया दुसरी प्रॉपर्टीज. दुसरा आपला चौकोनाचा प्रकार कोणता आहे? तर दुसरा प्रकार आहे आपला चौरस. बघा मित्रांनो, चौरस. चौरस. चौरसाची व्याख्या आपल्याला मग काय करता येईल? ज्या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात. ज्या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात त्या चौकोनाला आपण काय म्हणणार आहोत? चौरस म्हणणार आहोत. आता चौकोनाच्या चारही बाजू मग काही शार्प स्टुडंट म्हणणार समभुजाच्या पण येतात की, म्हणू शकतो आपण. त्यालाही व्याख्या ही जुळू शकते, मॅच होऊ शकते. चौकोनाच्या ज्या चौकोनाच्या चारही बाजू एकरूप असतात त्या चौकोनाला आपण काय म्हणणार आहोत? चौरस म्हणणार आहोत. ऑल साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल्स आर कन्ग्रुएंट, देन दिस क्वाड्रिलॅटरल कॉल्ड स्क्वेअर. आपण चौरसाच्या बाबतीत बघत आहोत. हा आपण पहिला प्रकार बघितला. हा आपण दुसरा प्रकार बघतोय. कोणता? तर हा चौरस आहे, स्क्वेअर. हा कोणता आहे बघा? स्क्वेअर आहे बेटा. तर चौरस आणि स्क्वेअर. चौरस मराठी मीडियम, स्क्वेअर
इंग्लिश मिडियम, सेमी इंग्लिश मिडियम साठी. आता आपण यात काय गुणधर्म बघू शकतो, इथं सुद्धा तुम्ही म्हणू शकता, काय म्हणू शकता, चौरसाचा प्रत्येक कोन 90 अंशाचा असतो. चौरसाचा प्रत्येक कोन 90 अंशाचा असतो. ईच अँगल ऑफ स्क्वेअर इज राईट अँगल. पुढचा गुणधर्म काय बघू शकतो, AI is equal to IH is equal to BH is equal to AB. All sides of square are congruent. चौरसाच्या सर्व भुजा त्या कशा असतात, एकरूप असतात. चौरसाच्या सर्व भुजा एकरूप असतात. म्हणजे चौरसाच्या सर्व बाजू एकरूप असतात. या गुणधर्मावरूनच आपली व्याख्या या ठिकाणी केलेली आहे की चौरसाच्या चारही बाजू एकरूप असल्यामुळे ज्या चौकोनाच्या चारही बाजू एकरूप असतात त्या चौकोनाला आपण चौरस असं संबोधणार आहोत, म्हणणार आहोत. मग या ठिकाणी दुसरा गुणधर्म आपण कर्णांच्या बाबतीतला काय बघू शकतो, तर चौरसाचे कर्ण देखील परस्परांना दुभागतात, शिवाय एकरूपही असतात. चौरसाचे कर्ण परस्परांना दुभागतात आणि एकरूपही असतात. आता एवढाच या ठिकाणी गुणधर्म संपला नाही, तर इथं 90 अंशाचा कोन सुद्धा होतो मित्रांनो. म्हणजे आपणाला काय म्हणता येईल, तर चौरसाचे कर्ण परस्परांना लंब दुभाजक असतात. डायगोनल ऑफ स्क्वेअर्स आर परपेंडिक्युलर बायसेक्ट. म्हणजे बायसेक्ट सुद्धा करतात एकमेकांना आणि त्याच पॉइंट जवळ आपल्याला काय दिसतंय, परपेंडिक्युलर झालेलं सुद्धा दिसतंय, लंब झालेलं दिसतंय. दॅट इज मीन हिअर वी हॅव सीन राईट अँगल. आपण या ठिकाणी 90 अंशाचा कोन पाहू शकतो, बघू शकतो, होत असतो. लक्षात असू द्या. बघा परत एकदा, चौरसाच्या कर्णाच्या बाबतीत आपण काय म्हणू शकतो बघा, चौरसाचे कर्ण परस्परांना लंब दुभाजक असतात. म्हणजे काय, समजा मी या ठिकाणी नाव दिलं, समजा डी नाव दिलं, तर AD, BH, ID आणि DB हे सगळेच्या सगळे भाग परस्परांना एकरूप आहेत, समान आहेत, इज इक्वल आहेत, कन्ग्रुएंट आहेत. लक्षात असू द्या. पुढं आता आणखी काय बघितलं आपण, तर चौरसाच्या सर्वच्या सर्व बाजू एकरूप असतात. आणखी काय बघितलं, चौरसाचा प्रत्येक कोन काटकोन असतो. अशा पद्धतीनं मित्रांनो चौरसाचे हे गुणधर्म आहेत. तुम्हाला हे गुणधर्म मी स्क्रीनवर दाखवण्याचा प्रयत्न करतोय. गुणधर्म सुद्धा तुम्ही लिहून घ्या आणि गुणधर्म लिहून ते काळजीपूर्वक बघा, सलग व्हिडिओ बघा. मी आता जसं जसं तुमचं म्हणजे व्हॅकेशन सुरू होईल काही दिवसांनी, तर तुमची फर्स्ट टर्म सुरू होते. फर्स्ट टर्म साठी मी प्रकरण वाईज सगळ्या PDF टाकतोय. त्या PDF सुद्धा तुम्ही बघा, म्हणजे एकदम तुम्हाला अख्खा प्रकरणाचे व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. बघूया आजच्या या व्हिडिओ मधला चौकोनाचा पुढचा प्रकार बघूया. कोणता प्रकार, समभुज चौकोन. कोणता प्रकार बघूया आपण, समभुज चौकोन. नाव देऊया आपण ह्याला RANI. असं आपण नाव दिलं, RANI. काय व्याख्या करता येईल, आता मघाशी मी चौरसाची व्याख्या केली. काय केली, ज्या चौकोनाच्या चारही बाजू एकरूप असतात त्या चौकोनाला चौरस म्हणतात. ऑल साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर कन्ग्रुएंट, देन द क्वाड्रिलॅटरल कॉल्ड स्क्वेअर. त्या चौकोनाला आपण काय म्हणतो, चौरस म्हणतो, स्क्वेअर म्हणतो. आता हीच व्याख्या मला इथं सुद्धा लागू होते. ज्या चौकोनाच्या चारही बाजू एकरूप असतात त्या चौकोनाला आपण काय म्हणणार आहे,
समभुज चौकोन म्हणणार आहे, रोम्बस असं आपण म्हणणार आहोत. रोम्बस, समभुज चौकोन, समभुज चौकोन. ओके, काय आहेत आता ह्याच्या प्रॉपर्टी काय आहे? याच्या प्रॉपर्टीज काय आहे? तर याची पहिली प्रॉपर्टी आपण बघूया. याच्याही चारीही बाजू काय असतात? एकरूप असतात. चौकोनाच्या, समभुज चौकोनाच्या चारही बाजू एकरूप असतात. 4 sides of rhombus are congruent to each other. दुसरा गुणधर्म बघूया आपण कर्णांचा. कर्ण याचे एकरूप नसतात, पण याचे कर्ण परस्परांना लंब दुभाजक असतात. बघा, गोंधळ करू नका. इथं चारही पार्ट एकसारखे झाले, इथं एकसारखे झाले, पण हे पार्ट, हे दोन वेगळे पार्ट आहेत आणि हे दोन परस्परांशी एकरूप आहेत. म्हणजे याचा आणि याचा तुम्हाला मेळ घालता येणार नाही. हे काय एकरूप नाहीत, हे लक्षात ठेवा. असू द्या. आता काय गुणधर्म सांगता येईल? डायगोनल ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर टू ईच अदर. परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे या ठिकाणी इथं 90 अंशाचा कोन होतो. आलं लक्षात? बघा, परत आपण जाऊया. आणखी पुढे जर तुम्हाला सांगायचं असेल तर समभुज चौकोनाचे सम्मुख कोन जे आहे, समभुज चौकोनाचे सम्मुख कोन आहेत, हे सम्मुख कोन सुद्धा काय असतात मित्रांनो? एकरूप असतात. एकरूप असतात. त्याचबरोबर हे सम्मुख कोन कर्ण परस्परांना दुभागतात. म्हणजे काय? या ठिकाणी हा कोन एकरूप होतो आणि इथं हे सुद्धा दोन कोन एकरूप होतात. हा पुढचा गुणधर्म आहे. आता तुमच्या पुस्तकात नसलेला एक गुणधर्म कोणता? तर या दोन बाजू म्हणजे सम्मुख बाजू कशा असतात? पॅरलल असतात, समांतर असतात. हा गुणधर्म सुद्धा आहे. तो स्क्वेअर मध्ये सुद्धा आहे. अपोजिट साइड्स of square are parallel to each other. Opposite sides of rectangles are parallel to each other. हा गुणधर्म तिन्ही मध्येही सांगता येईल. अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण आयत, चौरस आणि समभुज चौकोनाच्या बाबतीतले गुणधर्म बघितले. हे गुणधर्म जोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत यावर आधारित असणाऱ्या ज्या रचना आहेत त्या रचना लक्षात येणार नाही. अजाणतेनं, अनावधानपणानं बोलत असताना, लेक्चर देत असताना आमच्या तोंडातून एखाद दुसरा शब्द चुकीचा गेला असेल तर आम्ही क्षमस्व. काही वेळेला काही गोष्टी तुम्ही समजून पण घेणं गरजेचं आहे मित्रांनो. जर चूक झाली असेल तर आम्ही क्षमस्व आहोत. ती आम्ही चूक दुरुस्त करू शकतो, पण अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये आम्हाला ती करता येत नाही. कारण ऑफलाईन ज्या वेळेला मार्गदर्शन करतो त्यावेळेला वर्गातला एखादा तरी विद्यार्थी, सर तुमचं या ठिकाणी लिहायचं चुकलंय, मॅडम तुमचं या ठिकाणी लिहायचं चुकलंय असं म्हणतो, पण ऑनलाईनला सांगायला कोणच नसतं. एकटंच बडबडत राहावं लागतं. जमाना ही ऐसा आ गया है जो अकेले अकेले बात करो. म्हणजे अशी परिस्थिती होते. बघूया आपण फास्ट जाऊया. 3 प्रकाराचा एक गुणधर्म आपण बघूया. बाजूंचा गुणधर्म बघूया. बघा, आयत. आयताच्या सम्मुख बाजू एकरूप असतात. अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट टू ईच अदर. चौरसाच्या बाजूकडे जाऊया. ऑल साइड्स ऑफ स्क्वेअर्स आर कॉन्ग्रुएंट टू ईच अदर. चौरसाच्या चारही बाजू एकरूप असतात. इकडे जाऊया. समभुज चौकोनाच्या चारही बाजू एकरूप असतात. 4 sides or all sides of rhombus are congruent to each other. कर्णांच्या बाबतीत जाऊया किंवा अजून बाजूंच्या बाबतीत सांगतो. अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर पॅरलल टू ईच अदर. चौकोनाच्या
आयताच्या सम्मुख बाजू ह्या कशा असतात? समांतर असतात. चौरसाच्या बाबतीत चौरसाच्या सम्मुख बाजू समांतर असतात. अपोजिट साइड्स ऑफ स्क्वेअर्स आर पॅरलल टू इच अदर. तसंच इकडे या समभुज चौकोनाच्या चारही बाजू कशा असतात? सम्मुख बाजू म्हणा, सम्मुख बाजू कशा असतात? समांतर असतात. अपोजिट साइड्स ऑफ रोम्बस आर पॅरलल टू इच अदर. आता जाऊया कर्णांकडे. बघा, मी बाजूंकडे गेलो, कर्णांकडे गेलो. आता कर्णांच्या बाबतीत सांगतो. आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात. नुसतं दुभागतात म्हणजे दोन भाग होतात. इथं डायगोनल ऑफ रेक्टँगल्स आर बायसेक्ट टू इच अदर. बट इथं काय होतंय? बायसेक्ट बरोबर परपेंडिक्युलर आहे. म्हणून डायगोनल ऑफ स्क्वेअर्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर. म्हणजे चौरसाचे कर्ण परस्परांना लंब दुभाजक असतात. इथं समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना लंब दुभाजक असतात. इथं कर्ण एकरूप असल्यामुळे कर्णाचे चारही तुकडे समान असतात. 4 parts are equal, but here one diagonal is long and one is short. तुम्हाला दिसतं या ठिकाणी एक कर्ण छोटा दिसतोय, एक कर्ण मोठा दिसतोय. कर्ण एकरूप नाहीत, पण कर्ण परस्परांना दुभागतात आणि दुभागतात याचा अर्थ या ठिकाणी 90 अंशाचा आणि मध्यबिंदू त्या ठिकाणी तयार झालेला आहे. कळतंय? बघा, डायगोनल ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्ट टू इच अदर. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आयत, चौरस आणि समभुज चौकोनाची माहिती घेतलेली आहे आणि समभुज चौकोनाच्या या माहितीच्या आधारावर आपण आता पुढील व्हिडिओ पाहणार आहोत. रचना करत असताना मला हा कोन कसा काढता येईल, मला ही बाजू कशी शोधता येईल, मला हा कंस कसा टाकता येईल. रचना करत असताना मित्रांनो स्वतःला प्रश्न विचारा, मला काय केल्यानंतर कोण मिळेल, मी काय केल्यानंतर मला बाजू काढता येईल, मी काय केल्यानंतर मला त्रिकोण रचना जमेल, एटसेट्रा. स्वतःशी स्वगत बोला, त्याशिवाय रचना येणार नाही. रचना ऍक्युरेट आपण काढूया. या आधारावरचा रचना बघूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. आज आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.